आणि यानंतर एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पर्वती भागात 9 वर्षांच्या मुलीवर तिच्याच सख्ख्या आजोबाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलाय। 70 वर्षांचा हा नराधम आहे। शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या नराधम आजोबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। दारूच्या नशेत आजोबाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला। त्याला काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन देखील केलेलं होतं। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती आपण पाहूया। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला। त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला। जे काही घडलं आहे दॅट अमाउंट्स टू द केस ऑफ रेप, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल केलेला आहे। तर पुणे पोलिसांनी या घडल्या प्रकारासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे। शेजाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याचं त्यांनी सांगितलंय। दारूच्या नशेत आजोबानं 9 वर्षाच्या सख्ख्या नातीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। तिला आपल्या खोलीत बोलावलं। दरम्यान त्या मुलीचा आरडाओरडा शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीला ऐकू गेला आणि त्यांनी तातडीनं तिथे पोहोचत त्या मुलीची सुटका केली। पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत, पण पुण्यातले स्थानिक नागरिक मात्र चांगलेच संतप्त झालेत। काल पर्वती पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं। आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी देखील त्यांनी केलेली होती। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। ती मुलगी सुखरूप असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे।